सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। एकीकडे टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांकडून प्रवास भाडेवाढीबाबत प्रस्ताव देण्यात आलाय, तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे आता नव्या वर्षात एसटीचा प्रवास ची शक्यता जवळजवळ निश्चित आहे। परिणामी आजपासून एसटीची भाडेवाढी लागू असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलताना दिली। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत निर्णय झालेला असला तरी त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात तर दुसरीकडे एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्याचा बोजा आता सर्वसामान्यांच्या खिशाला पडणार आहे। दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात 15,75,000 कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचे यातून 16 लाख रोजगार निर्माण होणार आहे। राज्यात झालेली ही विक्रमी निवडणूक म्हणजे भारत आणि महाराष्ट्राची ताकद वाढवत असल्याची द्योतक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। या गुंतवणुकीपैकी 98% थेट विदेशी गुंतवणूक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेली गुंतवणुकी करारापैकी 95% करार हे प्रत्यक्षात आले आहे असे त्यांनी सांगितले। जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे। फॅक्टरीच्या आर.के. ब्रांच सेक्शनमध्ये हा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। साबुदाणासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे। या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भंडारा शहराच्या नजीक जवाहरनगर नावाचे ठिकाण आहे। या ठिकाणी एक आयुध निर्माण कंपनी आहे। या कंपनीत 10:30 ते 11:15 दरम्यान स्फोट झाला आहे। यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। तर या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे। जेडीयूने मणिपूरमध्ये भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे। मणिपूरमध्ये जेडीयूचे 6 आमदार निवडून आले होते, मात्र त्यातल्या 5 आमदारांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर जो एक आमदार जेडीयूमध्ये होता त्याने भाजपला दिलेला आपला पाठिंबा मागे घेतला आहे। राज्यात जेडीयूचे 6 आमदार होते, त्यातले 5 जण आधीच भाजपच्या गोट्यात आले आहेत। महाराष्ट्रात राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच गाजली। विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने केलेल्या प्रचार आणि प्रसाराचा परिणामही निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाला। आता अपात्र लाडक्या बहिणींना अर्ज करून योजना बंद करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात असतानाच बांगलादेशी महिलांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले आहे। मुंबई गुन्हे शाखेकडून कामाठीपुरा परिसरात 5 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। मुंबईत बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं येथील अटकेच्या घटनेतून उघडकीस आलं आहे। सध्या मुंबईत बेकायदेशीर बांगलादेशींवर कारवाई सुरू असून कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मुंबईत 5 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येत असून एका एजंटलाही अटक करण्यात आली आहे। न्यूजमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। आपण भ्रमात राहिलो म्हणून आपली फसगत झाली। तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा, आपल्याशी कपटाने वागणाऱ्यांना उचलून आपटण्याची हिंमत तुम्ही दाखवणार असाल, सूड घेणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी एकट्याने लढवल्याशिवाय राहणार नाही। महापालिका निवडणुकात कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईल अशा शब्दात उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले। बाळासाहेब ठाकरे यांच्या 90व्या जयंतीनिमित्त गुरुवारी अंधेरी येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। निवडणुकीच्या काळात परस्परांवर आरोप करताना मांडल्या जाणाऱ्या बनावट आणि वादग्रस्त बातम्यांबाबत चिंता व्यक्त करून यापासून सावध राहण्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी दिला।
यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये विश्वास कमी होतो असं त्यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाच्या वतीने अशा निवडणुकांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये ते बोलत होते। उझबेकिस्तान, श्रीलंका, मॉरिशस, इंडोनेशिया आणि कझाकस्तान या देशांतून संमेलनात सहभागी विविध प्रतिनिधींनी आपल्या देशात पार पडलेल्या निवडणुकीतील अनुभव मांडले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे दिनांक 23 ते 27 जानेवारी दरम्यान 5 दिवस भिवंडी मुक्कामी असून शहरात गुरुवारी सायंकाळी त्यांचे आगमन झाले। या निमित्तानं शहरातील सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या मुक्कामात मोहन भागवत विविध बैठका घेणार आहेत, तर शहरातील 2 संगत शाखांना भेट देणार असून 26 जानेवारी रोजी शहरातील अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी ते ध्वजवंदनासाठी उपस्थित राहणार असून या प्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी परवा झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेने चौकशी केली। त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत काळजी करू नका, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे, जखमी लवकरच बरे होतील असं सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केली। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टर केतकी पाटील, तहसीलदार नीता लबडे, सहजिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी तसेच गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर व पदाधिकारी उपस्थित होते। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सध्या भाजीपाल्यांचे भाव घसरल्याचं चित्र आहे। माल जास्त असल्याने भाव कमी झाले आहेत। विविध भागातून बाजार समितीमध्ये भाजीपाला दाखल होत आहे, मात्र माल जास्त असल्याने कमी किमतीत विकले जात आहे, तर 5 ते 10 रुपयांनी दर कमी झाले असल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तर भाजी स्वस्त झाल्याने व्यापारी खरेदी करत असून पाहिजे ती किंमत मिळत नाही। त्याचसोबत पुढील काही दिवसात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। तेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।